नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. TET, CTET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2मध्ये विचारले जाणारे शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. आज आपण इयत्ता 6वी भाग 3 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 91. मध्य आशियातून आलेल्यांना कोणत्या नावाने ओळखतात? तर त्यांना कुशाण या नावाने ओळखतात. प्रश्न क्रमांक 92. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? तर कुशाण राजांनी केली. प्रश्न क्रमांक 93. कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची परिषद कोठे भरली होती? तर काश्मीरमध्ये भरली होती. प्रश्न क्रमांक 94. कनिष्कच्या काळात कोण कवी होऊन गेला? तर अश्वघोष होऊन गेला. प्रश्न क्रमांक 95. कनिष्कच्या दरबारात प्रसिद्ध वैद्य कोण होता? तर चरखा होता. प्रश्न क्रमांक 96. अश्वघोष याने कोणते ग्रंथ लिहिले? तर बुद्धचरित व वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. प्रश्न क्रमांक 97. गुप्त घराणे किती वर्ष सत्तेवर होते? तर 3 शतके सत्तेवर होते. प्रश्न क्रमांक 98. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण? तर श्रीगुप्त. प्रश्न क्रमांक 99. गुप्त घराण्यांमध्ये उल्लेखनीय राजे कोण होऊन गेले? तर समुद्रगुप्त व दुसरा चंद्रगुप्त. प्रश्न क्रमांक 100. वीणावादनात प्रवीण गुप्त सम्राट कोण होता? तर समुद्रगुप्त हा होता. प्रश्न क्रमांक 101. चंद्रगुप्त दुसरा याने आपली मुलगी प्रभावतीचा विवाह कोणाशी केला? तर दुसरा रुद्रसेन याच्याशी केला. प्रश्न क्रमांक 102. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात चिनी प्रवासी भारतात कोण आला होता? तर पहियन नावाचा आला होता. प्रश्न क्रमांक 103. वर्धन घराण्याची स्थापना कोणी केली? तर प्रभाकर वर्धन यांनी केली. प्रश्न क्रमांक 104. कोणता राजा दर 5 वर्षांनी आपली संपत्ती दान करत असे? तर हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 105. बाणा भट्टांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर हर्षचरित हा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 106. हर्षवर्धनाने कोणती संस्कृत नाटके लिहिली? तर रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही नाटके लिहिली. प्रश्न क्रमांक 107. हर्षवर्धन काळात चिनी प्रवासी कोण भारतात आला होता? तर ह्युआन आला होता. प्रश्न क्रमांक 108. बौद्ध ग्रंथात चिनी भाषेत कोणी अनुवादित केले? तर ह्युआन अनुवादित केले. प्रश्न क्रमांक 109. कामरूप राज्याचा संस्थापक कोण? तर पुष्पवर्मन. प्रश्न क्रमांक 110. प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते? तर कश्यपूर होते. प्रश्न क्रमांक 111. इसवी सन 4थ्या शतकात कोणत्या सत्ता होत्या? तर चोळ, चेर, पांड्य या संस्था होत्या. प्रश्न क्रमांक 112. पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? तर मदुराई होती. प्रश्न क्रमांक 113. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणते घराणे उदयास आले? तर सातवाहन घराणे उदयास आले. प्रश्न क्रमांक 114. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? तर पैठण. प्रश्न क्रमांक 115. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण? तर राजा सिमुंग. प्रश्न क्रमांक 116. कोरलेले रांजण कोठे पाहायला मिळतो? तर नाणेघाट या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 117. गौतमी पुत्रांचा उल्लेख शिलालेखात का आहे? तर त्रिसमुद्र तोयपीत वाहन असा आहे. प्रश्न क्रमांक 118. राजा हाल याने कोणता ग्रंथ लिहिला? तर गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 119. सातवाहन नंतर कोणते घराणे उदयास आले? तर वाकाटक घराणे उदयास आले. प्रश्न क्रमांक 20. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण? तर विंध्य शक्ती. प्रश्न क्रमांक 121. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणी कोणी खोदून घेतले? तर वाराहदेव यांनी खोदून घेतले. प्रश्न क्रमांक 122. दुसरा प्रवरसेन याने कोणता ग्रंथ लिहिला? तर सेतुबंध हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 123. कालिदास यांनी कोणते काव्य लिहिले होते? तर मेघदूत. प्रश्न क्रमांक 124. कर्नाटकात कोणते घराणे होते? तर चालुक्य घराणे होते. चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? तर पहिला पुलकेशी यांनी केली. प्रश्न क्रमांक 126. चालुक्य घराण्याची राजधानी कोणती होती? तर बदामी. प्रश्न क्रमांक 127. बदामीचे प्राचीन नाव काय होते? तर वतापी. प्रश्न क्रमांक 128. पल्लव घराण्याची राजधानी कोणती होती? तर कांचीपुरम. प्रश्न क्रमांक 129. महाबुलमपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिरे अखंड पाषाणात कोणाच्या काळात खोदली गेली? तर पल्लवांच्या काळात. प्रश्न क्रमांक 130. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? तर दंतीदुर्ग यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.